जय शिवराय मित्रांनो, योगायोग असा आहे की उद्या संत तुकाराम महाराजांची पालखी इथे येणार आहे। मी आता आकुर्डी विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे जवळच राहत आहे। काही पावलांच्या अंतरावर जिथे आमची रूम आहे। उद्या 18 तारीख संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल आणि ती पालखी इथे आकुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरजवळ येते। खूप लांबून भाविक इथे, खूप लोकांची इथे गर्दी होते आणि खूप लांबून भाविक इथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घ्यायसाठी येतात आणि योगायोगाने आम्ही इथे आकुर्डीमध्येच राहत असलेल्या कारणामुळे आम्हाला पालखीचे दर्शन घेता येईल। तर उद्या आम्ही संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर पालखीचे दर्शन घेणार आहोत। मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर फुलांनी मंदिराला देखणे रूप दिलेले पाहायला मिळाले। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन इथे आकुर्डीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेले आहे। भाविकांची गर्दी इथे वाढलेली आहे। इथे रांग लागलेली आपण इथे उजव्या साईडला पाहू शकतोय। किती मोठी इथे रांग लागलेली आहे भाविकांची। भाविकही खूप येत आहेत, जात आहेत। पालखीचे आगमन आता झालेल्या कारणामुळे भाविकांची इथे प्रचंड गर्दी आम्हाला इथे पाहायला मिळाली। आम्हाला वाटत नाही की इतक्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन आम्हाला होईल, कारण की रस्त्याच्या उजव्या साईडने जी रांग लागलेली आहे, ही रांग लागलेली पाहता पुढील 4-5 तास तरी पालखीचे दर्शन होईल किंवा ही रांग संपेल असं आम्हाला तरी वाटत नाही। आम्ही मंदिराच्या दिशेने साईडने पुढे निघालो। पुढे जाऊन बघूया तेथील काय व्यवस्था आहे, कशी व्यवस्था आहे। मंदिराच्या जवळजवळ जाईन तशी प्रचंड गर्दी इथे आहे। इथे पहा, इथे समोर संत तुकाराम महाराजांची पालखी तो रथ आहे। आतमध्ये मंदिरामध्ये पादुका नेऊन ठेवली असतील त्याच दर्शनासाठी ही आपल्याला बाहेर जी मोठी जी रांग लागलेली आहे ती रांग इथे पाहायला मिळाली। पारंपरिक संस्कृतीचे दर्शन इथे पाहायला मिळते। इथे मंदिराच्या साईडला मोठी स्क्रीन आहे, तिथील आपण मंदिरातील दर्शन पाहू शकतो। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2025। दहा वाजलेत आणि आता भूकही फार लागलेली आहे आणि आताच आम्ही मगाशी पाहिलं की पुढील 4-5 तास तरी आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन मिळेल असं वाटत नाही, कारण की भाविकांची गर्दी खूप आहे। त्यामुळे आम्ही मंदिराच्या खालच्या साईडने जो रस्ता गेला आहे त्या रस्त्याने खालती आलो। तिथे प्रसाद वाटप चालू होता आणि आता आम्ही प्रसाद घेत आहोत। मगापासून फार मोठा पाऊस चालू होता, आता पावसाने थोडा वेळ विश्रांती दिलेली आहे, तेवढाच भाविकांनाही आधार। आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव आहे। या काळात सगळीकडे उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। यावेळी संतांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरपुराकडे होते। यावर्षी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज संस्थानाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार श्री तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहूहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे। मंदिराच्या खालच्या बाजूने आम्ही निघालो। इथे खालच्या साईडला रस्ता आहे, त्या रस्त्याने अगदी जत्रेचे स्वरूप आम्हाला इथे दिसले। जत्रेमध्ये, लक्ष्मीमध्ये आपण जसे जातो तसाच काहीसा माहोल इथे बनलेला आहे। सगळीकडे दुकाने, खाऊची दुकाने, खेळण्यांची दुकाने इथे सर्वत्र आहेत। मगाशी 9-10च्या दरम्यान आपण पाहिलं की विठ्ठल रुक्मिणी मंदिरसाठी जी रांग लागलेली होती भाविकांची, ती रांग जशी मगाशी होती तशीच आहे। फक्त साईटहून जो जाणारा रस्ता आहे तिथे भाविकांची खूप गर्दी होती 9-10 वाजता। आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत, आता फक्त गर्दी तेथील कमी झालेली आहे। बाकी मंदिरासाठी जी लागलेली रांग आहे, जी जशी 9-10 वाजता होती तशीच आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत ती तशीच आहे। म्हणून आम्ही मंदिराच्या दिशेने तसेच पुढे निघालो। आम्हाला वाटत नाही की विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन, त्यांच्या पादुकांचे दर्शन आपल्याला होतील असे अजूनही वाटत नाही। की अजूनही गर्दी जशी मगाशी होती 9-10 वाजता तशीच रात्रीची 1 वाजलेले आहेत, तरी तशीच गर्दी आता आहे। मंदिरात प्रवेश करणे भरपूर कठीण आहे, कारण की रांग खूप लांबपर्यंत लागलेली आहे, 4-5 तास तरी लागतील। म्हणून मंदिराच्या साईडच्या बाजून तसेच आम्ही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तरी दर्शन घेऊया म्हणून आम्ही आतमध्ये गेलो। तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन आम्ही रूमकडे निघालो, कारण की उद्या आम्हाला दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे।
प्रॉपरची लोक असणारी दिली सगळी। दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 20 तारखेला आम्ही 8च्या सुमारास सकाळी भगवान महावीर चौक चिंचवड स्टेशन इथे आम्ही त्या चौकामध्ये पोचलो। चौकामध्ये पोचल्यावर समोरून आम्हाला एक दिंडी येताना दिसली। आम्ही त्या दिंडीच्या दिशेने पुढे चाललोय। एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन आम्ही घेतोय। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन आम्ही घेतले। टाळ मृदुंगाच्या आवाजात पालखी एकदम हळूहळू पावलांनी पुढे जात आहे। टाळ मृदुंगाचा आवाज आमच्या कानावर पडत होता। अगदी मन तृप्त प्रसन्न करणारे वातावरण तेवढ्या परिसरात आम्हाला इथे पाहायला मिळाले। सकाळ सकाळी पाऊस पडून गेलाय आणि अजूनही ढगाळ वातावरण तसंच आहे। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन आम्ही महावीर चौक चिंचवड स्टेशनजवळ आम्ही परत त्या चौकात आलो आणि पुढे संत तुकाराम महाराजांची पालखी जात आहे असं आम्हाला समजलं। आम्ही त्या दिशेने पुढे जात आहोत। पाहूया, समोर खूप गर्दी आहे। आम्हाला असं वाटत नाही की संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन आपल्याला होईल, परंतु आपण ह्या दिंडीचा आनंद लुटण्यासाठी आज आलेलो आहोत। आम्ही काल तर पालखीचं दर्शन आम्ही घेतलेलंच आहे। आता आपण वारकऱ्यांसोबत दिंडीचा आनंद घेणार आहोत। इथे आपण पाहतोय एक दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत चाललेली आहे। या दिंडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत सगळे वारकरी ह्या दिंडींमध्ये सहभागी होतात। जवळपास 250 किलोमीटरचा हा प्रवास, परंतु कुणीही वारकरी कुणीही भाविक उपाशी राहणार नाही, कारण की जागोजागी प्रसादाचे वाटप, केळी, बिस्किटं असे अनेक संस्था येऊन ह्या दिंडीमध्ये सहभागी होऊन भाविकांना अन्नदान करतात। खरंच खूप म्हणजे मनाला प्रसन्न करणारं असं हे वातावरण इथे आम्हाला आज पाहायला मिळालं। दिंडी पुढे पुढे सरकत होती। आम्ही तिथे साईडला थांबलो होतो। तेवढ्यात एक मन प्रसन्न करणारा क्षण आम्हाला तिथे दिसला, कारण की वारकऱ्यांना आपण अन्नदान करतो, पाण्याची सोय करतो, चहा नाश्त्याची सोय करतो। मग ज्या बाटल्या आहेत, ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, त्या वारकऱ्याच्या हातून तशाच रस्त्या साईडला फेकल्या जातात। आणि असाच एक क्षण आम्हाला एकदम चांगला मनाला भावणारा दिसला की स्वच्छता मोहीम राबवणारी एक टीम पाठीमागून येत होती, जो केर कचरा उचलून घेऊन जो आसपासचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत होती। अशा संस्था निर्माण झाल्या पाहिजेत, अशा संस्थांना आपण प्रोत्साहन दिला पाहिजेत। आणखीन या संस्थेत कशी भर पडेल याचा आपण प्रयत्न केला पाहिजेत। खरंच खूप कौतुकास्पद असे हे भक्त आपल्याला इथे पाहायला मिळाले। पावसाने विश्रांती दिलेली आहे आणि आता ऊनही पडलेलं आहे। आपण आता परत महावीर चौकामध्ये आलेलो आहोत। आपण दिंडीमध्ये मन प्रसन्न करणारे वातावरण पाहिले, खूप छान वाटलं, कारण की आम्ही पहिल्यांदाच सहभागी झालो होतो। पंढरपूर वारी ही एक भक्तिमय सोहळा आहे, ज्यामध्ये वारकरी भक्त अनेक दिवस अभंग भक्तिगीते आणि स्तोत्रे गात पंढरीकडे चालत जात असतात।